येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. पालकमंत्री गोरे विरुद्ध खासदार प्रणिती, राजकीय सामना. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं पालकमंत्री जयकुमार गोरे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्यात चांगलेच आरोप प्रत्यारोप रंगले आहेत. बाहेरचा माणूस येतो आणि सोलापूरला डिस्टर्ब करतो. पालकमंत्र्यांच्या गुंडागर्दीची सोलापूर शहराला गरज नाही असं म्हणत खासदार प्रणिती शिंदे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर टीका केली. बाहेरची लोक येतात आणि आपल्या सोलापुराची राजकारणाची पातळी एवढ्या खाली आणतात, ह्याचा निषेध मी करते. आणि इकडे तुमच्या गुंडागर्दीची गरज नाहीये. आम्ही सुसंस्कृत लोक आहोत आणि इथे आम्हाला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करू नये. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, खासदार प्रणिती शिंदे यांनी इतर आश्वासनं देण्यापेक्षा मी शहरात येईन, कार्यकर्त्यांना भेटेन हे आश्वासन द्यायला हवं होतं. काँग्रेसची वाताहत झाली असून सुशीलकुमार शिंदे साहेबांनी ज्यांना घडवलं ते सर्व कार्यकर्ते काँग्रेस सोडून गेलेत. त्यामुळे त्यांना आत्मपरीक्षणाची गरज आहे असा टोला त्यांनी लगावला. काँग्रेसला जाहीरनाम्यामध्ये सगळ्यात पहिली लाईन घालण्याची आवश्यकता होती. खास करून प्रणितीताईंना आवश्यकता होती की मी शहरामध्ये येईन, शहरातल्यामध्ये उपस्थिती माझी दिसेल, मी लोकांना भेटेन, हे आश्वासन पहिलं देण्याची आवश्यकता आहे. बाकी आश्वासनं जर शहरात आला तर पूर्ण कराल, सत्तेत आला तर पूर्ण कराल. आणि समजा असं घडणारच नाही, अगदी झोपेत सुद्धा घडणार नाही, असं घडलं तरी तुम्ही सोलापूर शहर आजपर्यंत तुमच्याच हातात होतं. सोलापूर शहरामध्ये आपण काय केलेलं आहे हे आपण बघा. त्यानंतर आपण बघितलं असेल पक्षाची जी वातावरण, आदरणीय शिंदे साहेबांनी ज्या कार्यकर्त्यांना घडवलं या शहरामध्ये, त्यातला एकही कार्यकर्ता आज आपल्या सोबत नाही. याचं आत्मपरीक्षण करण्याचं आश्वासन या जाहीरनाम्यामध्ये देण्याची आवश्यकता आहे. अशा पद्धतीनं सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पालकमंत्री जयकुमार गोरे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्यात दररोज राजकीय भाषणबाजी आणि टीका टिप्पणी ऐकायला मिळत आहे. उद्या सोलापुरातील शेटेवाड्यात योगदंडाची पूजा करून सिद्धेश्वर यात्रेतील प्रमुख धार्मिक विधींना सुरुवात होणार. 12 जानेवारी रोजी तैलाभिषेक तर 13 जानेवारी रोजी होणार अक्षता सोहळा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्या हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर सभा होणार आहे त्या ठिकाणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली पाहणी. म्हणाले, उद्याची सभा निवडणुकीचा टर्निंग पॉइंट ठरेल. उद्याची सभा ही या निवडणुकीतली सगळ्यात मोठी टर्निंग पॉइंट असेल. सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये निवडणूक मतदान यंत्राचं झालं वितरण. महापालिका आयुक्त प्रत्यक्ष स्पॉटवर. सोलापुरातील जोशी गल्लीत झालेल्या बाळासाहेब सर्वदे खून प्रकरणातील आरोपी भाजप उमेदवार शालन शिंदे यांना अद्याप मिळाला नाही जामीन. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे म्हणाले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजचा दौरा रद्द झाला असला तरी ते लवकरच सोलापूरकरांच्या भेटीला येतील. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, ईव्ही चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. Sonal Panchayat Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic SIDASCO holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses. 100% practical and theoretical training. Style Mantra Salon and Academy. 101 Benua Vista, 7 Rasta Station Road, Solapur. Contact 744 788 8222 and 6399 88 8222. सोलापुरातील गड्डा यात्रेच्या पार्श्वभूमीवर सिद्धेश्वर मंदिर परिसर, मल्लिकार्जुन मंदिर परिसर, संमती कट्टा तसंच रेवण सिद्धेश्वर मंदिर परिसर या ठिकाणी पोलीस आयुक्तांकडून 12 ते 16 जानेवारी दरम्यान नो पार्किंग झोन घोषित.
कागदपत्रांमध्ये छेडछाड करून गाडी विक्री करताना केली फसवणूक. दक्षिण सोलापुरातील कवठे येथील आरटीओ एजंट देवराज टकले आणि मुमताज खान दखनी यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. राईस किंग अग्रवाल बंधू यांच्या वतीनं सोलापुरात आजपासून 3 दिवस सुरू झाला तांदूळ महोत्सव. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या सिद्धेश्वर यात्रेतील नंदीध्वजांच्या सरावाची आज देशमुख वाड्यात झाली समाप्ती. मुंबईकर विकासाच्या मुद्द्यावरच मतदान करतील आणि मुंबईत महायुतीचा महापौर बसवतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन. Rajmudra Residency Phase 3 Individual Luxury Bungalow. Step into your own space. Premium Bungalow Project at Premium Location. Rajmudra Residency Phase 3 बाळासाहेब ठाकरे चौक near CNS Hospital, देगाव मंगळवेढा रोड, लक्ष्मीपेठ, सोलापूर. Talk to us on 7066942570 or 8855055533. Enjoy luxury living space. नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळ्याप्रकरणी दिल्लीतल्या न्यायालयानं सीबीआयच्या आरोपपत्रांच्या आधारे माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांच्या विरोधात आरोप केले निश्चित. केंद्र सरकार रस्ते अपघातातील पीडितांसाठी कॅशलेस वैद्यकीय उपचार योजना सुरू करणार. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची माहिती. पॅलेस्टाईनच्या मदतीसाठी बेकायदेशीररित्या 4 कोटींहून अधिक रुपये जमा केल्याच्या आरोपावरून बीडमध्ये 4 जणांविरुद्ध एफआयआर दाखल. रेल्वे मंत्रालय 52 आठवड्यात 52 सुधारणा लागू करणार, सुरक्षा वृद्धिंगत करण्यावर भर राहणार. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. राज ठाकरे सर्वात मोठ्या पराभवाचे धनी ठरतील, देवेंद्र फडणवीसांची भविष्यवाणी. जन्मामुळे मालमत्ता मिळू शकते, वारसा नाही म्हणत उद्धव ठाकरेंवरही निशाणा. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 28 जानेवारीपासून सुरू तर 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प होण्याची शक्यता. लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची भेट 14 जानेवारीपूर्वी 3000 येणार. मकर संक्रांती निवडणूक जुळल्यानं विरोधक आक्रमक. सत्ताधाऱ्यांचा धाक, दडपशाहीमुळे जनता घाबरली. महायुतीत सत्ता सर्वोच्च, विचार कुठेच नाहीत. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा घणाघात. भाजपनं परवानगी दिली तर एकनाथ शिंदेंचा टांगा पलटी करून घोडे पण बेपत्ता करेन. वनमंत्री गणेश नाईक यांचं एकनाथ शिंदेंना आव्हान.